काश्मीरच्या पहलगाम जवळ बैसरन या व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यात एक अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचं समोर आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टम वापरली होती। ही प्रणाली सिम कार्ड शिवाय जवळपासच्या इतर उपकरणांशी संपर्क साधू शकते। ही यंत्रणा अतिरेक्यांनी मेसेज आणि माहिती शेअर करण्याकरता वापरली असं समोर येत आहे। यामधून 2 सिग्नल ट्रेस करण्यात आले। तपास यंत्रणांना त्यात यश आलेलं आहे। ही प्रणाली अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून दहशतवाद्यांमध्ये तिचा वापर वाढत असल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। शॅडो ऑफ पहलगाम असं या ऑपरेशनचं नाव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये भारतात 10 लाखापेक्षा जास्त सायबर हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे। या सायबर हल्ल्यांना बांगलादेशातूनही मदत मिळते। भारतातील रेल्वे, बँकिंग सेक्टर आणि इतर विभागांवर हे सायबर हल्ले केले जात आहेत। आर्मी स्कूल आणि इतर संरक्षण आस्थापनांवरही सायबर हल्ले केले जात आहेत। एका बाजूला पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, तर काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास जोरदार NIA करत आहे। NIA प्रमुख सदानंद दाते हे पहलगाम इथं पोहोचले आहेत। या हल्ल्याचा सखोल तपास NIA कडून सुरू आहे। हल्लेखोर नेमके कुठून आले, त्यांना कुणी आणि कशी मदत केली याचा तपास सध्या सुरू आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात NIA ला मोठं यश मिळालं। सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या OGW अर्थात ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठमोठे खुलासे समोर येत आहेत। हल्ल्यापूर्वी दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये उपस्थित होते। तसंच ते दहशतवादी 15 एप्रिलला पहलगामला पोहोचल्याचंही निदर्शनास आलं। बैसरन सोबतच आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली या ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केलेली होती। या ठिकाणी हल्ला होणार होता, पण सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे तो हल्ला टळला। सुमारे 20 OGW ओळखले गेलेत आणि अनेकांना अटक सुद्धा झालेली आहे। त्यापैकी 4 ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं समोर आलंय। याशिवाय 3 सॅटेलाइट फोन सुद्धा वापरले गेले याचे पुरावे सापडलेले आहेत। त्यापैकी 2चे सिग्नल सुद्धा ट्रेस करण्यात यश आलेलं आहे। एकीकडे 2500 संशयितांपैकी 186 अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि त्या सगळ्यांची OGW जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स असतात ते 186 असे OGW वर्कर्स आहेत, ज्यांची अजून पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या भीतीनं पाक सरकारला धडकी भरलेली आहे। NIA आणि पाकिस्तान सरकारनं लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवलेली आहे। सईदच्या सुरक्षेकरता माजी स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो नियुक्त करण्यात आले। सईदच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याच्या सुरक्षेकरता स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडो नियुक्त करण्यात आले। लाहोरमधील मोहल्ला जोहर इथल्या त्याच्या निवासस्थानी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आलेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांच्या घरांव्यतिरिक्त एक मशीद आणि मदरसा सुद्धा आहे। तो सध्या तुरुंगात असल्यानं कागदावर त्याचं घर तात्पुरत्या उपजेलमध्ये रूपांतरित करण्यात आले। 1 किलोमीटरच्या परिसरात CCTV कॅमेऱ्यांद्वारे सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे। एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला। देशात संतापाची लाट आहे। त्यानंतर आता भारतानं दहशतवाद्यांच्या आका असलेल्या पाकिस्तानला अद्दल घडवण्याकरता कंबरच कसलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्य दलांना फ्री हँड दिलाय आणि तिन्ही दल मिळून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे।
पाकिस्तानचा पापाचा खडा भरला, भारताचा बिग प्लान ठरला, मोदींकडून सैन्य दलांना फ्री हँड. पहलगाम मधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचं नंदनवन बनलेल्या पाकिस्तानच्या पापाचा खडा भरल्याचं दिसतंय. कारण भारतानं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची तयारी पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय. मागील 2 दिवसांपासून दिल्ली ते काश्मीर वेगवान हालचाली सुरू झाल्यात. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करत पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी भारतीय सैन्य दलांना पूर्ण सूट दिल्याचं समोर आलं. त्यानंतर दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिन्ही सेना दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हजर होते. या बैठकीत मोदींनी पाकिस्तान विरोधातल्या कारवाईसाठी सैन्य दलांना पूर्ण सूट दिली. त्यानंतर लगेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी मोदींची भेट घेतली. बैठकांचं हे सत्र बुधवारीही कायम राहिलं. 4 महत्त्वाच्या बैठका बुधवारी पार पडल्या. बुधवारी 11 वाजता मोदींच्या निवासस्थानी आणि आधी कॅबिनेट सुरक्षा समिती अर्थात CCSची बैठक झाली. त्यानंतर मोदींच्या अध्यक्षतेत CCPAची बैठक झाली. या 3 महत्त्वाच्या बैठकांनंतर कॅबिनेटची महत्वाची बैठक झाली. मैसेज क्लियर हो गया है, क्योंकि इस मैसेज से बड़ा लोगों में वो डाउट क्लियर हो रहा था कि इसका मतलब क्या है. इसका सिंपल सा मतलब ये है कि अब गवर्नमेंट ने डिसाइड कर लिया है कि हमने एक्शन पाकिस्तान के साथ लेना है. वो जो ऑब्जेक्टिव है वो अभी भी नहीं बताएंगे, पर मीडिया को नहीं पता चलेगा कि हमारा मेन ऑब्जेक्टिव क्या होगा. पर फौज को जो भी कहा जाएगा, फौज को पूरी छूट है कि अपना टारगेट सेलेक्ट करे, अपना टाइमिंग सेलेक्ट करे और मेथड ऑफ अटॅक सेलेक्ट करे. बुधवारी दुपारपर्यंत मोदींच्या नेतृत्वात मॅरेथॉन बैठका झाल्या. एकीकडे सैन्य दलाला फ्री हँड आणि बैठकांमधून सुरू असलेल्या मोर्चे बांधणी पाहता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते. याद रहे 1971 में ठीक इसी तरह इंदिरा गांधी ने फील्ड मार्शल सैम मैनेकशॉ और 3 सर्विस चीफ्स के ऊपर तमाम लड़ाई का जिम्मा छोड़ दिया था. उन्होंने उसमें कोई क्या कहते हैं माइक्रो मैनेजमेंट नहीं करने की कोशिश करी, कोई मतलब पॉलिटिकल उन्होंने फ्री हैंड दिया था और वो फ्री हैंड का नतीजा आपने देख लिया. मात्र 13 दिन में भारत ने पाकिस्तान के 2 टुकड़े कर दिए थे. बेस्ट जो एजेंसी है उसको डील करने की, सोचने की और समझने की वो सेना ही है. तो डेफिनेटली एक बहुत अच्छा डिसीजन है. और आज के डिसीजन में जो पॉलिटिकल विल है, जिसे कहते हैं पॉलिटिकल विल, जो पॉलिटिकल बॉसेस ने हम लोगों को आदेश दे दिया है ऑलरेडी कि आप जाइए और आगे कार्रवाई करिए, तो उसके बारे में डेफिनेटली आर्मी एक ऐसा एजेंसी है जो कि उस पर सबसे बेस्ट टाइमिंग सेलेक्ट कर सकती है, एरिया सेलेक्ट कर सकती है और जो हमारे को टारगेट दिए गए हैं वो वाले ऑब्जेक्टिव्स हम कंप्लीट करवाएंगे. एकीकडे दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू असताना तिकडे भारतीय लष्करानं मूवमेंट सुरू केल्याचं दिसलं. एकीकडे दिल्लीत राजनैतिक स्तरावर तयारी सुरू असताना दुसरीकडे सीमा भागात सैन्य सज्ज करण्यात आलंय. भारताच्या या हालचालींमुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसतंय. पाकिस्तान इतका बिथरलाय की मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली. Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. केंद्र सरकारकडून मिळालेल्या फ्री हँडमुळे भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानला अद्दल घडवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. त्याचवेळी या संभाव्य हल्ल्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनंही मोर्चे बांधणी केल्याचं दिसतंय. त्यामुळे दहशतवाद्यांचा मोरक्या बनलेल्या पाकिस्तानचा पापाचा घडा लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.